राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. हरिभक्तपरायण वामनबाबा महाराज यांच्या प्रेरणेने व कैलासवासी काशीबाई पांडुरंग पाटील व कैलासवासी पांडुरंग शिवा पाटील यांच्या आशीर्वादाने श्री नारायणी खाजाळी देवीच्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार व श्रींची प्राणप्रतिष्ठा शनिवार दिनांक 1 मार्च व रविवारी 2 मार्च रोजी ग्रामस्थ मंडळ रोहिंजन दुर्गामाता एकता 11 क्रिकेट संघ व आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रोहिंजन यांच्या आयोजनात भजन कीर्तन महाप्रसाद भक्तिमय वातावरणात मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. रवींद्र पांडुरंग पाटील माजी सरपंच रोहिंजन यांच्या शेतात वडिलोपार्जित आजी आजोबांपासून श्री नारायणी खाजाळी देवीची भक्तिभावाने पूजा केली जात असे. आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या भव्य वसाहतीसाठी आपली शेती दिल्यानंतरही पाटील परिवार आपल्या वडिलोपार्जित देवस्थानचे महत्त्व विसरले नाहीत व त्यांनी आनंदम सोसायटीमध्ये देवीचे मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय सार्थकी लावला. स्थानिक जनता, नातेवाईक, आप्तेष्ट, धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत धार्मिक आनंद घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रवींद्र पाटील हे आनंदाश्रूंनी भावुक झाले तर त्यांच्या मुलीने जनतेने दर्शनासाठी यावे असे आवाहन करत वडिलांनी देवीचे मंदिर बांधल्याचा खूप आनंद झाला असल्याचे मत व्यक्त केले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, रोहिंजन, अप्पर खारघर. सकल करता आयु करता क्षेम करता शांति करता पुष्टि करता कल्याण करता वर्गो भव सकल पातक लघु पातक पातक. सर, सबसे पहले तो हम यही बताना चाहेंगे कि आज हमारे इस भव्य टाउनशिप आनंदन के अंदर नारायणी माता का मंदिर बन रहा है. तो ये हम सभी के लिए, सबसे पहले तो मंदिर के लिए जिसने सबसे ज़्यादा मेहनत करी और मंदिर जिनके लीडरशिप में बन रहा है, हमारे भाई, हमारे मित्र रवि पाटिल जी. और हमारी ये गर्व की बात है कि हमारी टाउनशिप आनंदम के अंदर ये मंदिर बन रहा है. तो मैं तो इतना ही कहना चाहूँगा कि आज आनंदम के अंदर 1000 फ्लैट है और इसके अंदर 4000 लोग रहने वाले हैं. तो 4000 लोग रोज़ सुबह नारायणी माता का दर्शन करके अपना दिन चालू करेंगे. इससे ज़्यादा खुशी की बात हमारे लिए कोई नहीं हो सकती है. और मैं मानता हूँ कि कहीं की माता का आशीर्वाद है. देखो, मंदिर हम लोग कभी बना नहीं सकते. आप ये मान के चलिएगा, अगर कोई भी इंसान बोलता है कि ये मंदिर मैंने बनाया, ये मंदिर मैंने बनाया, मंदिर आप नहीं बनाते हो. महाराज, माता जी और भगवान अपना मंदिर खुद बनाते हैं. तो कहीं न कहीं नारायणी माता का आशीर्वाद है कि ये मंदिर बना और हम सब लोगों को ये मौका मिला कि हमारे थ्रू ये मंदिर बने. तो इसके लिए नारायण माता के चरणों में शत-शत वंदन. सर, हम यही प्रार्थना मांगेंगे कि आज नारायणी माता के इस मंदिर में, नारायणी माता देने वाली माता मानी जाती है. देखो, आप सभी को पता है नारायणी माता के बारे में कहते हैं कि उनके मंदिर में जो मांगते हैं वो सारी इच्छा पूरी होती है. तो मैं चाहूँगा कि सबसे पहले तो जो भी यहाँ पर 1000 लोग 1000 फ्लैट में रहने वाले हैं, उनको सबसे पहले शांति मिले, सद्बुद्धि मिले, लक्ष्मी मिले और सरस्वती मिले. इन सब चीज़ों के अंदर इंसान को सब मिल जाता है. और 3 चीज़ें जो हर इंसान को चाहिए वो है शक्ति, बुद्धि और विवेक. तो मैं नारायण माता से बोलूँगा, नारायण माता से आग्रह करूँगा कि यहाँ रहने वाला हर इंसान को शक्ति दे, बुद्धि दे और विवेक दे, ताकि उसका जीवन सफल हो पाए. ये खारघर का अपर खारघर एरिया है, तलोजा नगरी अलग है, अपर खारघर है. तो मैं लोगों से आह्वान करना चाहूँगा कि आप इसे अपना ही मंदिर समझें. जरा भी दिल में ऐसी भावना ना लेके आए कि ये टाउनशिप का मंदिर है, ये आप सभी का मंदिर है. तो आसपास कम से कम 50,000 से ज़्यादा लोग रहते हैं. और मैं सभी से आग्रह करता हूँ कि एक बार जरूर इस मंदिर में पधारें. नारायणी माता आप सभी को आशीर्वाद देगी और आप सभी की मनोकामना पूर्ण करेगी. तो आप सभी से हाथ जोड़कर विनंती करता हूँ कि एक बार जरूर इस मंदिर के उत्सव में पधारें और नारायणी माता का दर्शन लेवें. नारायण खाजाळी देवी ही पूर्वीपासूनच आमच्या शेतावर होती. आम्ही तिची पूजा वर्षानुवर्ष, म्हणजे माझे
वडील आजोबा पणजोबा करत होते. पण ही देवी अशीच शेतात असायची. ज्यावेळेला इथे भात शेती होत होती त्यावेळेला आम्ही तिचं दर्शन घ्यायचं किंवा भात शेती करायच्या अगोदर तिला तिची पूजा करून तिला काय मान सन्मान द्यायचा असं तो देत असतो. कालांतराने इथे प्रोजेक्ट आल्यानंतर ज्यावेळेला ही जागा मी प्रोजेक्टसाठी दिली त्यावेळेला मनात निश्चय केला की आपण ह्या देवीचा मंदिर बांधू आणि त्याच संकल्पना पूर्ण झालेली आहे. ह्या मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी आसपासच्या एरियातले पूर्ण भाविक मंडळी, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, तसे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व बाराम पाटील साहेब असतील किंवा हरेश केनी असतील, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील असतील, देवेंद्र मडवे असतील, तसे माझे ऑफिसचे पूर्ण स्टाफ, तसेच टुडे ग्लोबल होमचे सर्व भद्रेश भाई, तसेच त्यांचे भाऊ भावेश शहा हे सुद्धा इथे येऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत. शिवाय माझ्या मित्रमंडळींनीसुद्धा दर्शन, माझ्या नातेवाईकांनीसुद्धा इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. देवीकडं प्रार्थना करण्यासारखं असं म्हणजे देवीने मला काय ठेवलंच नाही. खरं तर तिची कृपा आहे म्हणूनच मी हे करू शकलो. आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री नारायणी खाजाळे देवीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. कशा प्रकारचा भक्तिभाव या ठिकाणी 2 दिवस पाहायला मिळाला, कशा प्रकारची रूपरेषा कार्यक्रमाच्या या ठिकाणी संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश पूजनाने झाली. त्यासाठी टुडे ग्लोबल होमचे भद्रेशभाई शहा यांच्या हस्ते आणि आमच्या परिवारातर्फे प्रथम पूजा झाली. त्याच्यानंतर होम हवन आणि नगर प्रदक्षिणा झाली. या देवीची मिरवणूक पूर्ण रोहिंजण गावात काढली भक्तिभावाने. तसेच भजन करत करत ही देवी पूर्ण प्रदक्षिणा करत इथे आम्ही 5 वाजता आणली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या मातेची प्रतिष्ठापना केली आणि कीर्तनाचा इथे लोकांनी लाभ घेतला. तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता आज रात्री 9 वाजेपर्यंत हरिपाठ आणि भजन हे चालूच राहणार आहेत. 9:30 वाजता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना तर ह्या देवीचा दर्शनाचा लाभ होणार आहे, पण आजूबाजूचे रहिवाशी असतील त्यांच्यासाठी आपण कशा प्रकारचा भक्तिमय या ठिकाणी दर्शनाची उपलब्धता करून द्याल. हे मंदिर हे आमचं स्वतःचं नसून सर्व परिसरातील लोकांचं आहे. त्याच्यामुळं हा मंदिर हा सर्वसामान्य लोकांसाठी 24 तास खुल्लाच राहणार आहे. आणि तसेच या देवीचे दरवर्षीप्रमाणे ज्या आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, हा उत्सव दरवर्षी आम्ही मंडळी करणार आहोत. आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांना तर याचा दर्शनाचा लाभ होणारच आहे. तसेच प्रत्येक वर्षी या परिसरातील ह्या वेळेला जेवढी लोकं आली जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांनी आत्तापर्यंत देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दरवर्षी अशाच पद्धतीचं आमंत्रण आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम या देवीचा उत्सवाचा करण्यात येणार आहे. पाटील श्री नारायणी खाजाळे देवीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आपल्या कुटुंबामार्फत हे भक्तिभाव वेळोवेळी पाहायला मिळाला आहे, पण आता हे भक्तिभाव येथील आजूबाजूच्या रहिवाशांना आनंद कप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांना दर्शनाचा लाभ वर्षानुवर्षी मिळत राहणार आहे. काय भावना, काय आनंद व्यक्त करा. मला असं खूप छान वाटतं आहे, कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो. कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात. पण मला असं चांगलं वाटतं माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल. त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं. रोहिंजण परिसरातील भक्तिमय भाविकांना काय आवाहन करशील. मी हेच बोलते की त्यावेळी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज ते देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू. तुझे